जसं मोदी साहेबांनी आम्हाला रामाचं दर्शन घडवलं तसं खूप बेरोजगार इथं आहेत, तसं बेरोजगारांसाठी पण काहीतरी करावं आणि त्यांना नोकरीची संधी द्यावी। नोकऱ्या आहेत का? नाही, नोकऱ्या तर कुठे आहेत आता, म्हणजे बोलायला आता एक 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 लावाल्यात। राम मंदिर झाल्यानंतर नोकऱ्या भेटतील असं वाटतंय का? भेटते। बरोबर आपण येथील काही महिलांकडे जाणार आहोत। गेल्या अनेक वर्षापासून श्री राम मंदिराचा मुद्दा जो होता तो मार्गी लागत नव्हता, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून हा संकल्प पूर्णत्वास गेलेला आहे। माझ्यासोबत काही याच ठिकाणी राम दरबारामध्ये उपस्थित असलेल्या काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। काही कुठून आलात तुम्ही आणि काय वाटले तुम्हाला आता हा राम दरबार पाहून? आम्ही शिरूर ताजबनून आलो आहोत, आम्हाला खूप खूप छान वाटते। हे माझे PM मोदी यांच्यामुळे सगळं संभव झालं आहे, आम्ही खूप खूप खुश आहोत। थँक्यू। चला आणखी काही आपण महिलांना बोलण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण तुम्ही कव्हर करायचं आहे। प्रभू श्री राम दरबार अहमदपूर आपण इथून हे आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। ATN न्यूज मराठी आणि आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना हा दाखवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। तुम्ही थोडंसं या सर या, आपण येणाऱ्या रस्त्यामध्येच आम्ही आहोत। पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत। सर काय वाटतं, तुमची काय भावना आहे? प्रत्येक सणामध्ये तुमचं एक वेगळं स्थान असते, काय वाटतं तुम्हाला? तर आम्हाला हे पब्लिसिटीसाठी करावं लागतं। श्री राम मंदिर दरबारासाठी आम्हाला इथे ड्युटी लावण्यात आलेले आहे। उत्सव साजरा आहे, आम्हाला खूप आनंद आहे आणि एवढे 2 शब्द बोलतो। थँक्यू सर। पण पुढे जाऊया, काकू आहेत आपल्या सोबत आहेत। काकू कुठून आलात? इथलेच आता आम्ही इथले जा। काय वाटलं आजचा हा जो प्रभू रामांचा दरबार पाहून तुम्हाला काय वाटलं? खूप छान वाटलं। बस एवढंच? राम मंदिरचे आहेत तिथं, राम मंदिर आहे। रामनवमीला राम जन्म ते होतोय, इथं खूप छान वाटलं। अयोध्येमधला कार्यक्रम तुम्हाला आज इथं बघायला मिळाला? हो, बघितलं की खूप छान वाटलं, आनंद झाला, खूप खूप आनंद झाला। आणि विद्यार्थी सुद्धा माझ्या सोबत आहेत। या ठिकाणी अखंड हिंदुस्थानासाठी मानाचा क्षण आहे। हे जे खासदार साहेबांना कार्यक्रमाचं नियोजन केलं अत्यंत उत्तमरित्या केलंय। प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय। आज एक सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होतो, हे सगळं आपल्यासाठी एक गर्वाचा क्षण आहे। ATN न्यूज मराठी आणि आवाज बहुजनांचा न्यूज दरबारामध्ये आतमध्ये आल्यानंतर महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही गर्दी बघताय। काही महिलांशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। अनेक दूरदूरून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत असं माझ्या ऐकण्यात आहे। आपण थेट जाणार आहोत काही महिलांकडे। काकू कुठून आला तुम्ही? इथूनच आला? इथूनच। काय वाटलं आजचा हा सोहळा पाहून? छान वाटला। काय सांगायचं, प्रभू राम श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये साकारण्यात आलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? छान वाटतंय, मनाला छान वाटतं। समोर याल तुम्ही, बोलाल? हा बोलणाऱ्या महिला नाही तिथे? अहमदपूर। काय वाटलं आता हा कार्यक्रम पाहून? खूप छान वाटलं। राम 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 अयोध्या आम्हाला लाईव्ह दिसतंय। काय दिसलं नाही? राम अयोध्या राम अयोध्येचं राम मंदिर जे आहे अहमदपुरातून दिसतंय। आता इथल्या काही महिलांच्या प्रतिक्रिया आहेत। आपण आणखी हे काही जाऊया काकूकडे जाणार। काकू कुठून आलात? आम्ही अहमदपूरहून आलो। किती दिवसापासून वाट पाहत होतात या कार्यक्रमाची? आम्ही बरेच दिवसापासून वाट बघत होतो। आमची मनाची इच्छा पूर्ण झाली। काय नेमकी काय इच्छा काय होती? म्हणजे रामाचं मंदिर व्हावं, आम्हाला जावं असं वाटत होतं। आम्ही सगळी यात्रा केलतो। राम मंदिराचा कसा फायदा होणार आहे आपल्याला, हे काही सांगता येईल का आपल्याला? राम मंदिराचा फायदा आपल्या बहुजनांना कसा होणार आहे हे तुम्हाला काही सांगता येईल? असं तेवढं काही सांगता येत नाही मला। नरेंद्र मोदी साहेबांनी करोडो युवकांना नोकरी देण्याचं स्वप्न दाखवलं होतं, परंतु ते तर बाजूलाच राहिले। मग करून दाखवले, हे आम्हाला खूप आनंद वाटत आहे। मंदिर असं करून दाखवलं, ठीक आहे, परंतु युवकांना हाताला काम आहे का? नोकऱ्या आहेत का? नाही, नोकऱ्या तर कुठे आहेत आता, म्हणजे बोलायला आता एक 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 लावाल्यात। राम मंदिर झाल्यानंतर नोकऱ्या भेटतील असं वाटतंय? भेटते वाटतंय मला, आम्हाला वाटतंय। काकूची संकल्पना आहे की मंदिर झाल्यानंतर युवकांच्या हाताला काम मिळेल, नोकऱ्या मिळतील। अजूनही काही
महिलांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ताई, मी तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही थोडं समोर याल. कुठून आला तुम्ही? इथंच अहमदपूरच्या ठिकाणी. आजचा हा सोहळा पाहून काय वाटते तुम्हाला? आजचा सोहळा असा अविस्मरणीय आहे की अयोध्यातले जसे राम तिथं आले तेच आम्हाला अहमदपूरमध्ये आल्यासारखं वाटायले. आज खरं तर अयोध्येला जायचं आम्हाला घडलं नाही, पण इथंच आम्हाला अयोध्या सगळी भेटली. चला आणखी पुढे जाऊया, आणखी काही महिलांकडे. काकू, तुम्ही बोलाल? आम्हाला हिंगणगावून आले हो. हिंगणगावून आलात. आजचा हा राम दरबार पाहून काय भावना आहे तुमच्या? खुशी वाटते माझ्या मनात. असं वाटतंय की मी आज तिथं आहे असं वाटतंय. खुशीनं मला असं काही समजना एवढं झालंय आज. म्हणजे अयोध्येतला सोहळा तुम्हाला इथं पाहून खुशी तुमची? अयोध्येतला सोहळा पाहून मला अयोध्यामध्येच आहे असं वाटतंय आज. एकंदर पाहिलं सर तर महिलांचा आनंद जो आहे गगनात मावेल असा झालेला आहे. पुन्हा ताई बोलण्यासाठी माझ्यासोबत इच्छुक आहेत. जाऊया पुन्हा ताईकडे. आम्हाला अजून एक संकल्पना मांडायची आहे. जसं मोदी साहेबांनी आम्हाला रामाचं दर्शन घडवलं तसं खूप बेरोजगार इथं आहेत, तसं बेरोजगारांसाठी पण काहीतरी करावं आणि त्यांना नोकरीची संधी द्यावी. शिक्षक भरती म्हणा, अजून खूप जण शिकूनही अनाडी असल्यासारखे झालेत, तर त्यांच्याकडेही मोदीजींनी बघावं अशी नम्र विनंती आहे त्यांना. मोदीजी करतील असं वाटतंय काय? बेरोजगार युवकांच्या हातांना काम देतील असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतंय की यावेळेस त्यांनी एवढं करून दाखवलेत, मग ह्याच्यासाठी त्यांनी करावं अशी मनातून एक इच्छा आहे. तर हे होते माझ्यासोबत राम दरबार सोहळ्यातील हे भक्त भाविक आणि मोठ्या प्रमाणात महिला तुम्ही पाहत आहे. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.